आम्ही आता चाललोय संडे स्ट्रीटला आणि तिथे असतं मरीन ड्राईव्हला थोडं मस्त मजा असते, तर आम्ही ती मज्जा करायला चाललोय. आणि आज मी पहिल्यांदा माझ्या ब्लॉग मध्ये ड्राईव्ह करतेय. मेरे को आदत नहीं है ना ड्राइव करते हुए व्लॉगिंग करने की, क्योंकि हाथ मोड़ कर हाथ टूट गया ना. जरा थोडंसं आमचं काम होतं ते झालंय. आता आम्ही परत घरी चाललोय, ऋतुजाला घेणार आणि तिथून मग लगेच मरीन ड्राइव. देखो ये क्या कर रहा है, ऐसे ही चलते हैं. ऐसे कौन चलाता है? कट मारा उसने. तो तू भी मारना कट, चल जरा. पता नहीं है, छठा गियर डालती नहीं हूँ इसलिए. एक बार अगर डाल दिया ना, 6वां गियर टाकला ना, अरे कोण तू मग आणि कोण मी. ऋतुजा को फोन किया था ना? किया तो था, उठाया भी था. एव्हरी सॅटर्डे मरीन ड्राईव्हला मुंबई पोलीस यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यांनी संडे स्ट्रीट नावाचा प्रोग्राम चालू केला, जिथे बरेच लोक येतात, सकाळी येतात आणि बरेच प्रोग्राम चालू असतात. डान्स चालू असतो, काही लोक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतात, गेम्स खेळतात. तर ते बघण्यासाठी आता आम्ही निघालो आहे आणि आम्ही लवकर रविवारचं पहिल्यांदा उठलो आहे की आता जाऊया. नेहमी आम्ही रविवारी आराम करायचा आमचा विचार असतो, पण यावेळेला आम्ही ठरवलं की नाही, आता ह्या संडेला जायचंच, कारण नंतर गणपतीनंतर आम्ही जाऊ शकतो, म्हणून आम्ही निघालो. अभी के लिए लेके जा सकते थे गाड़ी. अरे पार्किंग उधर ऐसी पार्क करते हैं भाई. ऐसी मूड झाला त्यांचा पोलिसांचा तर फोटो काढायचा. हल्ली जर आमचे जास्तच गाडीचे फोटो यायला लागले, त्यामुळे आम्ही विचार केला की रिस्क नको आणि आम्ही मेट्रोचं जे पार्किंग आहे तिथे वॅले पार्किंग सुद्धा आहे. 80 रुपये घेतात ते लोक 3 तासाचे आणि त्याच्यानंतर पर आवर 40 रुपीज त्यांचे एक्सटेंड होत जातात. तर आम्ही मेट्रोच्या इथे कार पार्क केली आणि टॅक्सीने मरीन ड्राईव्हला निघालोय. तर आता आपण पोचलोय मरीन ड्राईव्हला आणि संडेच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून ते 10-11 पर्यंत एका बाजूनेच गाड्यांना जायला परमिशन असते आणि दुसरा रस्ता हा कम्प्लिटली संडे स्ट्रीटसाठी वेकंट ठेवलेला असतो. तर आता हे आपण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जिथे लोक सायकलिंग करताना मजा करताना तुम्हाला दिसतील आणि त्या बाजूला दुसऱ्या बाजूला गाड्या जात असतात. तुम्हाला कोणाला ऐकायला आलं चाय चाय? परत एकदा ऐका. हे बघितलं होतं ना? हाँ ये देखो छोटी कितना इजी कर रही है. हाँ with 3 rings. ऐसे भी कर रही है. इतना भी किया तो भी फ्लेक्सिबिलिटी बढ़ेगी.
इसको कुछ ज्यादा नहीं दी इसकी औकात से। काय जाता केव्हा इमॅजिकाचा बस झाला 0.5 ना सगळे कोकणातले भेटलो मरीन ड्राईव्हला आम्ही। तुम्ही किती वाजता आलाय? कुठून आलाय तुम्ही? वाशीवरून। काय असा काय मला दिसलंच नाही। ए ये छाता खोलो जरा प्लास्टिक भीगा नहीं चाहिए। काय जरा वाईट नॉर्मल लाव मी दिसतलंय आता पिवळा झालंय। बहुत बड़ा डब्लू है, ऐसा बहुत बड़ा सर्कल है। अरे यहाँ तो डब्लू भी खत्म हो गया था। फॉलो करो ठीक है। काय जरा थांब ना। 8 बजे नुसतं खायला अभी मैं लेट हो गया 1 घंटा। मग थांब जरा बघ मगापासून तो एकच सांगतो भूक लागली। करते हैं जहाँ पर 11 बजे तक प्रोग्राम चलेगी। नाच गाना मस्ती झूम मचाएंगे संडे के दिन। अभी धमाल है यहाँ पर होने वाले, सब बड़े बड़े सिंगर लोग आने वाले जो माहिर लोग हैं। हाँ आप तो हमारे साथ हमेशा बने रहिए, आपके दिलों का मनोरंजन हम करते रहेंगे। नहीं चाहिए
तर अशा प्रकारे हा संडे फंडे म्हणून साजरा केला जातोय मुंबईमध्ये, जे खूप छान इनिशिएटिव्ह आहे. संडेच्या दिवशी सकाळी उठून लोक येत आहेत, 7 वाजता येत आहेत आणि जी लोक ओळखत नाहीत त्यांच्यासुद्धा चांगल्या ओळखी होत आहेत आणि बरेच ॲक्टिव्हिटीज इथे चालू असतात. त्यांच्यासोबत सगळे मजा करतात. एक 2-3 तास मजा करून सगळे घरी जातात. पण आपण सगळे विसरतोय की हे जे क्लीनअप मार्शल्स आहेत हे तिथे त्यांचं काम नेहमीप्रमाणे करत असतात. त्यामुळे आपण जे काही हे ॲक्टिव्हिटीज करतोय तिथे कचरा न टाकणं ही आपली जबाबदारी आहे. मी एकाला सांगितलं की तू कचरा नको टाकू, तर त्याने मला उलटं उत्तर दिलं होतं की तुला बाकीचा कचरा दिसत नाही आहे का. मग ह्याच्यावरती त्याला उत्तर देणं, त्याच्याशी वाद घालण्यापेक्षा मी तिथून निघणंच चांगलं समजलं. आम्हाला आईने काय सांगितलेलं लहानपणी, अभ्यास. आम्ही कधी कुठच्याच ह्याच्यात गेलो नाही. कमर हिलाने का तो छोड़ी दो. ठीक है चलो पढ़ाई करके हम. अरे पढ़ाई करके कमर अच्छे से हिला सकती है. हाँ अभी हा सगळं करतात ना सायमन, तेच इथे चांगलं असतं. तर अशा प्रकारे हा संडे स्ट्रीटचा प्रोग्राम एव्हरी संडे मरीन ड्राईव्हला असतो. तर जे साऊथ मुंबईमध्ये राहतात, दक्षिण मुंबईच्या जवळपास राहतात, त्यांच्यासाठी हे लोकेशन चांगलं आहे. आणि बऱ्याच 8-9 लोकेशन्सवरती हे प्रोग्राम रन करायचा त्यांचा विचार आहे. आणि काही ठिकाणी चालूसुद्धा असेल. मला जेवढं माहिती आहे तेवढं मला मरीन ड्राईव्ह माहिती आहे, जिथे हे चालू असतं. असे लोक येतात, एन्जॉय करतायत. तर तुम्हीसुद्धा तुमची ट्रिप लवकरच प्लॅन करा. सकाळी उठा, एक दिवस संडेला उठा आणि येऊन बघा की जेवढा काही पूर्ण आठवड्याचा तुमचा क्षीण असतो ना, तो सगळा असा निघून जाईल आणि तुम्हाला खूप फ्रेश वाटेल. बरीच म्हातारी लोकंसुद्धा असतात जी नाचत असतात, मजा करत असतात. त्यांना बघून तर अजून एनर्जी तुमच्यामध्ये येईल. तर संडे हा असा तुम्ही घालवा, एनर्जी घेऊन घरी जा. म्हणजे आराम दुपारी करा आणि मग मंडेच्या दिवशी छान परत ऑफिसच्या कामाची सुरुवात छान होईल तुमची आणि मस्त सुरुवात करू शकाल आठवड्याची. तर इथे संडेला नक्की विजिट करा. येत्या संडेला तुम्ही प्लॅन करू शकाल म्हणून मी हा व्हिडिओ लवकर पोस्ट करते. नको तू आमच्या सेल्फीत, आम्ही दोघं छान दिसतोय. कसाला येतोय? इतना अच्छा दिखता हो ना मैं. शी पर मैंने कभी घमंड नहीं किया. इतना सुंदर नशीब. पीछे पकड़ लो, आगे बैठा. तर आता आम्हाला लागली आहे भूक आणि आता आम्ही चाललोय सनशाईन बेकरीमध्ये, जे ठाकूरद्वार सिग्नलला गिरगावमध्ये आहे. तिथे खूप छान ब्रेकफास्ट मिळतो. येस. तर आम्ही ऑर्डर केलं आहे खिमा. इथला खिमा बेस्ट आहे. तुम्ही जर कधी आलात तर हा खिमा ट्राय करायला विसरू नका. मिसळपाव, खिमा आणि आम्ही ब्रेड ऑमलेट वगैरे असं बऱ्याच 3-4 गोष्टी ऑर्डर केल्यात. त्याच्यामध्ये ऋतुजा मिसळ खाते आणि बाकी सगळं मला खायचं आहे. हो, माझा श्रावण नाही आहे. इसमें ना कोकोनट डालो, कोई नहीं जानता रहेगा अभी. आता मी सांगितलं काय की मला ओळखा म्हणून. चायला मुंडी बार बार बाहर निकाल, कोई तो पहचान लो मुझे. शी, मी असलं काही करत सुद्धा नाही. मी फक्त त्यांचा व्हिडिओ घेते. पण मला पोलीस आले. येस मामा, तुम्हीच आमचे. मला घरी जायचंय. तर ह्या ब्लॉगमध्ये एवढं संडे स्ट्रीट व्हिजिट करायला विसरू नका. तुम्ही एव्हरी संडे हा प्रोग्राम असतो 7 to 10 आणि जोपर्यंत आपण मनुष्य प्राणी ह्या सगळ्या गोष्टींची वाट लावत नाही आहोत तोपर्यंत हा प्रोग्राम चालू राहील. जेव्हा आपली अतिशयोक्ती चालू होईल तेव्हा हा प्रोग्राम बंद होईल. तर ह्या ठिकाणी येऊन संडेला स्वतःची रविवार सकाळ तुम्ही थोडीशी स्पेंड करा, तेव्हा तुम्हाला खूप एनर्जेटिक फील होईल. मला सुद्धा झालं. ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर, सी यू सून.